अशी माहिती मिळते की तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहे. काय राजकीय पार्श्वभूमी आपली? मी एकत्रित कुटुंबातून वाढलेलो आहे. माझं मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजातील भरपूर उपक्रम आम्ही केलेले आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सामुदायिक विवाह सोहळा असेल, शैक्षणिक प्रश्नांवरती आम्ही जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या बाबतीत पण आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यानंतर बैलगाडा क्षेत्र असेल, कुस्ती क्षेत्र असेल, आरोग्याच्या बाबतीत शासनाच्या ज्या काही योजना असतील, काही दुर्लभ घटक आहेत, काही आदिवासी वस्त्या आहेत, ज्या काही दुर्गम भागामध्ये जर सावळ्यापर्यंत तुम्ही जर पासाल, नवलाकुंभरे ते मंगरूळपासून ते सावळ्यापर्यंत त्या भागामध्ये जास्त आदिवासी वर्ग आहे. त्या आदिवासी वर्गांमध्ये देखील आमच्या संस्थेने चांगल्या पद्धतीने काम केलं. एक विचारायचं आहे की कुठल्याही कार्यकर्त्याला पक्ष तिकीट देत असताना एक विचार करत असतो की त्याचं काय काम आहे आणि पक्षासाठी काय कॉन्ट्रीब्युशन आहे. तर तुमचं पक्षासाठी काय कॉन्ट्रीब्युशन आहे आणि कुठले असे उपक्रम तुम्ही म्हणता, आता उल्लेख केला तुमच्या समाजसेवेचा किंवा तुम्ही सामाजिक कार्य, शिक्षण, आरोग्य आणि या सगळ्या गोष्टीमध्ये, तर कुठले असे उपक्रम आहेत तुमचे आतापर्यंत तुम्ही राबवले, हे एक प्रश्न आहे. आणि त्याला जोडून पक्षासाठी तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. तालुक्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे. बरं. आणि उपक्रमाच्या बाबतीत जर बोलसाल तर की आमची एक सामुदायिक आम्ही एक संस्था आहे, भक्तिशक्ती एक संस्था आहे. तर त्या भक्तिशक्ती संस्थेच्या माध्यमातून आम्ही धार्मिक कार्य केलेले आहे. जसं की आपला जो काही तरुण आहे तो एक तरुण चांगल्या विचारांनी घडावा, ह्यासाठी आम्ही एक शिवपुराण व्याख्याता आपले विजय महाराज तनपुरे हे महाराष्ट्रभर सगळीकडे आपल्याला परिचित आहेत. तर त्यांचं 8 दिवसाचं आम्ही शिवायन भोयरे फाट्यावरती ठेवून एक तरुण चांगल्या विचारांकडे आला पाहिजे ह्या विचाराने आम्ही एक शिवपुराण केलेलं आहे. त्याच पद्धतीने धार्मिक क्षेत्रात जर तुम्ही पाहाल तर महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय संजय बाळाभाऊ भिगडे यांच्या वाढदिवसानिमित्त देखील आम्ही चांगले उपक्रम, ढोक महाराजांचं कीर्तन असेल किंवा वारकरी संप्रदायाला एकत्रित घेऊन जे काही कार्यक्रम आम्हाला करता येईल त्या पद्धतीने आम्ही ते कार्य केलेलं आहे. त्याच पद्धतीने समाजामध्ये आपण पाहतो की पहिले मुलगी जर जन्माला आली तर मुलगीला जन्माला आल्यानंतर पहिला प्रश्न पडतो की तिच्या लग्नाचं काय, तिच्या शिक्षणाचं काय. तर त्या आमच्या संस्थेने ह्या सर्व जुन्या पद्धती पाहिल्या होत्या की बाबा एखाद्या कुटुंबातल्या मुलगीचं जर लग्न करायचं असेल तर त्या लग्न करत असताना त्या कुटुंबाला म्हणजे पूर्ण शेतीबाडी विकावी लागते किंवा ह्या समाजातल्या ज्या काही रूढी जुन्या पद्धती आहेत त्या पद्धतींच्या गाड्यातून तो जात असताना तो आपलं पूर्ण घरदार जरी विकायची वेळ आली तरी तो करतो, कर्जबाजारी होतो. आणि कर्जबाजारी होऊन नाही त्या पद्धतीने आपण बघतो घटना घडतात. तर त्या घटना घडू नये म्हणून आम्ही 11 रुपयात एक लग्न लावायचा असा संकल्प केला. आणि तो संकल्प करत असताना भोयरे फाट्यावरती ज्यावेळेस आम्ही हा कार्यक्रम करायचं ठरवलं तर ते ठरवत असताना अक्षरशः समाजातील भरपूर घटक आम्हाला विचारत होते की बाबा आज ही जी काही पोरं आहेत ह्या पोरांचं एकाच सुद्धा लग्न झालेलं नाहीये आणि ही मुलं लग्न लावतील का, असा एक प्रश्न आमच्या पुढे समाजाने केला होता. परंतु आम्ही ज्या दिवशी ते संस्थेचं आम्ही ध्येय ठेवलं, आमच्या जो काही आमचा ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये कुणाचंही लग्न झालं नव्हतं, परंतु पहिल्याच वर्षी आमच्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 47 लग्नांची नोंद झाली आणि आम्ही ती चांगल्या पद्धतीने हिंदू शास्त्र. तुमचं वय किती होतं तेव्हा? त्यावेळेस माझं वय 26-27 वय होतं. फार कमी वयात तुम्ही हे सगळ्या गोष्टी सुरू केल्या. त्या व्यतिरिक्त दुसरे कुठले उपक्रम? त्यानंतर आपण कुस्ती क्षेत्रामध्ये आज मला. तुम्ही स्वतः पैलवान आहेत का? हो, मी स्वतः पैलवान आहे. आणि आजही तुम्ही जर पाहायला गेलात तर मी आजही व्यायाम करून पूर्ण प्रचार यंत्रणा चालू करणारा कार्यकर्ता आहे. आजही मी व्यायाम करतो. सकाळी व्यायाम करायचा आणि सकाळी व्यायाम करतो मी दररोज. माझ्यासोबत माझे व्यायाम करणारे भरपूर सहकारी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा माझा व्यायाम चालू असतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.